पंधरवड्यापूर्वी खादरवाडी गावातील महिलांना रोजगार देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केलेल्या व्यक्तीवर कारवाई करावी अशी मागणी श्रीराम सेना संस्थापक अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी केली आहे। बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की बेळगाव येथील महिलांना अगरबत्ती बनवण्याचे काम देण्याचे आश्वासन देऊन कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून पळून गेलेल्या पुणे येथील व्यक्तीला अटक करून पीडित महिलांना न्याय मिळवून द्यावा। बेळगावमध्ये एक 8,000 बायकांना फसवले तर ह्याचा उद्देश तुमचं काय म्हणणं आहे? या 15 दिवसाच्या अगोदर आपले खादरवाडीचे प्रमुख राकेश पाटील यांनी सर्व माझ्या परिसरातील महिलांना एक आवाहन केलं होतं की माझ्या महिलांना उद्योग देतो असे सांगून एक पंढरपूरमधील व्यक्ती या ठिकाणी त्यांच्याकडून पैसे जमा करत होता। जवळजवळ 7 ते 8 हजार महिलांच्याकडून त्यानं प्रत्येकी 2,500 रुपये प्रत्येकी महिलेकडून त्यांनी वसुली केलेली आहेत आणि त्यांना त्याच्या मोबदल्यात अगरबत्तीचा व्यवसाय त्यांना देतो असं आमिष दाखवून हजारो माझ्या महिलांना माता भगिनींना त्या हरामखोरांना फसवलेलं आहे। माझी विनंती प्रशासनाला एवढीच आहे की गोरगरीब महिला ह्याच्यामध्ये अडकलेल्या आहेत, त्यांचे पैसे त्या ठिकाणी अडकलेले आहेत, तर प्रशासनानं त्याला आणून त्याची संपत्ती जप्त करून या माझ्या परिसरातील माता भगिनींचे पैसे परत करावे ही मी पोलीस प्रशासनाला विनंती करू इच्छितो। तसंच माझ्या माता भगिनींना माझी एक विनंती आहे की तुम्ही अशा कोणत्याही आमिषाला बळी न पडता यापुढे कोणीही तुमच्याकडं असं जर फसवणूक करत असतील किंवा करण्यासाठी प्रवृत्त करत असतील तर तुम्ही संघटनेच्या प्रमुखांशी संपर्क साधावा हीच विनंती मी माझ्या परिसरातील माता भगिनींना करू इच्छितो। जय शिवराय। बनावट कंपनीच्या नावाखाली महिलांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तींविषयी बेळगाव शहरातील महिलांनी सावध राहावे असेही आवाहन त्यांनी केले। संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव।